येतो की हे आता का करावं लागतंय. जर तुम्ही कुठे बोललातही की महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचे सूत्र चुकले, ज्या ज्या नाही, जर प्रश्न माझा पूर्ण ऐकून घ्या. तुम्ही म्हणताय की आता अदलाबदल होऊ शकते. जर मतदार संघ आणि उमेदवार एकाच वेळेला ठरवले नसते, कोणाची किती ताकद आहे, कोणाचा कसा मतदारसंघ आहे, याबद्दल जर एक पेजवर तुम्ही आला असतात तर आज ही अदलाबदली करण्याची परिस्थिती आली नसती तुमच्यावर किंवा महाविकास आघाडीवरती. पण अदलाबदली करण्यात काय गैर आहे? तर त्यात आमचं उद्दिष्ट जर आमचं सफल होत असेल तर त्यामध्ये काही चूक आहे. अर्थात आयडियल सिच्युएशन काय असेल की 2-3 महिन्यापूर्वी मतदारसंघाची वाटणी व्हायला पाहिजे होती. मतदारसंघाची वाटणी करताना पास्ट परफॉर्मन्स, इतिहास, कसं कशी मतं मागच्या निवडणुकीत पडलेली आहेत त्याचं आपण एक पाहणी करतो. आत्ता कोणाचे किती खासदार आहेत, आमदारांची संख्या किती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांची ताकद आहे का, सरपंच आहेत का, अशा सर्व गोष्टींचा आपण सारासार विचार करून मग आपण क्लेम करतो की ते तळागाळात आमचे कार्यकर्ते जास्त आहेत, आमचे सरपंच भरपूर आहेत, आमचे नगरसेवक भरपूर आहेत, तुमचे तिथं दिसत नाहीत, त्यामुळे तुम्हाला खाली प्रचार करताना तुमच्या पक्षाच्या उमेदवाराला त्रास होईल. आम्ही मदत करू, बरोबर. शेवटी प्राथमिक कर्तव्य त्या पक्षाच्या उमेदवाराचं सगळी यंत्रणा उभी करायचं आहे. अशी मांडणी करण्यामध्ये काही गैर नाही आहे. अशी मांडणी काही ठिकाणी झाली, खूप आग्रही झाली, पण तो मग त्या मांडणी झालं नाही पूर्ण, तो म्हणजे ते झालं नाही, व्यवस्थित झालं. त्यामुळं एक तर मला वाटतं उशीर झाला ही वस्तुस्थिती आहे. आम्हालाच झालं असं नाही, महायुतीमध्ये पण काय चाललंय आपण पाहतोय. पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एकेका बाजूला 3-3 पक्षाची आघाडी करायचा आपण प्रयत्न करतो. 2 पक्षाची आघाडी करण्यामध्ये किती अडचणी येतो ते आपल्याला माहिती आहे. 3 पक्षामध्ये आणखी अडचणी आहेत. आणि दुसऱ्या बाजूला काय झालं की हे 6 पर्याय उपस्थित आहेत आपल्याकडं, आणि 6 पर्याय असल्यामुळं कोणी कुठेही जाते. सकाळी एका पक्षाकडे जाते, दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या पक्षाकडे जाते. आपण उस्मानाबादमध्ये काय झालं आपण पाहिलं. अचानक कोणी उमेदवार बदलला, उमेदवाराला विचारलं तुम्ही कुणाचा प्रचार करणार, कुठला पक्ष वाढवणार, उत्तर काय मिळालं. त्यामुळं ह्या शेवट लास्ट मिनिट केलेल्या ॲडजस्टमेंट आहेत. तर त्यामुळं खरं ताकदीनं कदाचित निवडणूक लढता येणार नाही. पण मग असं आर्ग्युमेंट एकच पुढे येतं की नाही, आमचे कार्यकर्ते निवडणूक लढतात, उमेदवार महत्त्वाचा नाही आहे. त्यामुळे आमची यंत्रणा खाली आहे, सगळी लोक आहेत, ते लढतील, तुम्ही. पण तसं असतं का? आता ते तर कन्व्हिनियंट आहे ना ते, की मग आपण मग दबांग उमेदवार का बघतो, मग पैसेवाला आहे, कन्व्हिनियंटली उत्तर देतात कारण जागा हवी असते ती. तर त्यामुळे एक्झॅक्टली कशामुळे आपण निवडणूक जिंकतो, उमेदवाराची जात, उमेदवार कुठे जन्मलेला आहे, बाहेरचा आहे का स्थानिक आहे, उमेदवाराकडे किती पैसे आहेत, किती संस्था आहेत, किती साखर कारखाने आहेत, तो पैसे खर्च करू शकतो का, विचारधारेशी तो प्रामाणिक आहे का, रोज पक्ष बदलतो, असे अनेक त्यामध्ये प्रश्न असतात. मतदार कुठल्या पक्षाला प्राधान्य देतील हे जर केमिस्ट्री जर आपल्याला कळली तर मग फार सोपं होईल. फार अवघड गणित आहे. पण सर, काही गोष्टी स्ट्रीमलाईन करू शकला असतात तुम्ही तिघं मिळून, आणि ह्या सगळ्या वाद विवाद, नाराजी किंवा जो डिले झाला तो टाळता आला असता तुम्हाला वाटतं सर? असं झालं असतं की आमच्याकडे एक आणखी झालं की आमचे जे वाटेखाटी करणारी टीम होती त्यामध्ये एकदम मध्येच बदल झाला. अशोक चव्हाणांबद्दल बोलताय तुम्ही? आता नाव तर घ्या सर, तुम्ही नाव आता तुम्ही घ्या, तर तुम्ही घेतलं. अशोक चव्हाणांबद्दल बोलता, अशोक चव्हाणांमुळेच काँग्रेसला ही बॅकफूटवर यावं लागलं. शेवटी जबाबदारी शेवटी नेतृत्वाची असते. शेवटी नेतृत्वाने माणसं नेमलेली असतात, त्याची जबाबदारी नेतृत्वाची असते. पण हे झालं कारण ते एक टीम चर्चा करत होती, एकदमच ती टीम बदलली. मग पुन्हा म्हणजे तुम्हाला विश्वास नव्हता की जातील ते, तुम्ही त्यांना जबाबदारी दिली होती पण ते गेले. आता ते असं शेट्टीनं वाटलं नव्हतं कारण इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. पण त्यांचाच आपण त्यांच्या कुटुंबियांचा एक फॅमिलीचा इंटरव्ह्यू आपण पाहिला, त्यात ते म्हटलं की 2 वर्षापासून आमचं चाललं होतं. एक्झॅक्टली. तर कुणाचं खरं कुणाचं खोटं माहिती नाही मला, पण हे दुर्दैवी आहे. तर त्यांची खरंच इच्छा असेल आणि किंवा चर्चा चालली असेल काही चांगली ॲडजस्टमेंट व्हायची असेल तर मग त्यांनी यातून बाजूला घ्यायला पाहिजे. ते प्रामाणिकपणे सांगायला. ते नाराज होते, नाना पटोले संदर्भात ते नेहमी बोलत होते, केंद्रापर्यंत गेलो, मी स्वतः त्यांचा इंटरव्ह्यू केला होता. त्यांचं म्हणणं आहे की पक्षामध्ये लढण्याची इच्छा दिसत नाही, पक्षामध्ये आपण मोदींना हरू ह्याबद्दलचा कोणताही फायर दिसत नाही, म्हणून माझं फ्युचर पाहता म्हणून ते मोदींच्याकडे गेले. हो, म्हटलं की फायटिंग पॉवर नाहीच आहे किंवा ती इच्छा दिसत नाही नेत्यांमध्ये. म्हणजे राज्याच्या नेतृत्वावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. एका निवडणुकीचं नेतृत्व त्यांनी केलं, तिथं आम्हाला एकच जागा मिळाली. त्यावेळेला फायटिंग स्पिरिट होतं का?
त्यामुळे असं बोलणं हे फार सोपं आहे. ते का गेले हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही म्हणाला डेप्युटी सीएम व्हायचं होतं त्यांना म्हणून. नाही त्यांनी आता आम्हाला काही कोणी सांगितलं नाही, पण विश्वास तुम्ही नाही. कुठेतरी म्हणालात मी पण वाचत होतो. चर्चा अशी ऐकली की त्यांना डेप्युटी सीएम आणि चांगलं पण खातं राज्यसभा मिळालं. पण त्यांना दिलं नाही. ते महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर काढलं. पण आपण अशोक चव्हाणांची चर्चा इथे करत नाही. तुम्ही आता काढला विषय तर नाही नाही, मग एकच ह्याच्यात प्रश्न करतो की अशोक चव्हाण सोबत अनेक काँग्रेसचे नेते जातील, आमदार जातील, अशी त्यावेळेला खूप चर्चा होती. आणि तुमच्या अंतर्गत असं होतं की आता 28 जाणार आहेत, 30 जाणार आहेत, 40 जाणार आहेत. ते आत्ता जाणार आहेत तुम्हाला वाटतं का निवडणुकी विधानसभेच्या तोंडावर जातील? कोणी जाणार नाही. ही भाजपनी पसरवलेली अफवा होती. ते का गेले हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्यात आपल्याला ते वैयक्तिक कारणामध्ये काही जायचं नाही. पण नाही, डॅमेज चव्हाणांचं नाही, ज्यांना डॅमेज झालं नाही पक्षाला. नांदेडच्या सीटमध्ये काय होतं बघून तिथं काय होतं ते. अच्छा, नांदेडच्या सीटमध्येच काय होते ते पाहूया. मग बाकी त्यांचं किती डॅमेज राज्यात किंवा देशात होईल ते नंतर बघू आपण. आजची परिस्थिती काय आहे महाराष्ट्रातली? तुम्हाला काय वाटतं ज्या प्रकारे महायुती महाविकास आघाडी आमने सामने आहे, म्हणजे पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना, त्यानंतरची परिस्थिती, काँग्रेसचे काही नेते गेले त्यानंतरची परिस्थिती, ओव्हरऑल अनालिसिस तुम्ही कसं पाहता महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-1 वर्षामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये 2 मोठे घटक पक्ष शिवसेना आणि NCP हे दोघांमध्ये प्रचंड मोठी फूट झाली. 2/3 आमदार आणि कदाचित तितकेच 2/3 प्रमाणात खासदार देखील जो मूळ पक्ष संस्थापकांचा पक्ष होता तो सोडून वेगळे गेले. त्यांना बाहेर काढलं गेलं. बाहेर काढण्यामध्ये सगळं राजकारण झालं. ते सगळा लॉजिस्टिकचा पुरवठा झाला सगळ्याकडून. त्याला माहिती आहे. सुरत, गुवाहाटी वगैरे काय काय झालं पण पाहिलं. त्यामध्ये पक्षामध्ये पण तशी फूट काँग्रेसमध्ये नाही पडली. प्रचार झाला, चर्चा झाली, तुम्ही बातम्या दिल्या की 2/3 गट फुटतात, 28 लोक, 30 लोक, तसं काही झालं नाही. वैयक्तिक लोक काही गेले. का गेले ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळं काही जरी झालं तरी काँग्रेस पक्षामध्ये फार मोठं भगदाड पडलं किंवा 2/3 काँग्रेस पक्ष फुटला, विभाजन झालं, खरा काँग्रेस पक्ष हा फुटेरांचा आहे, हे असं जे शिवसेना आणि NCP जे